निवडून द्या। पुढच्या वेळेस निवडून दिलं तर 5 वर्षाच्या करता तुमच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये आता तरी 3,500 कोटी रुपये दिले, पुढच्या वेळेस 4,000 कोटी रुपये देतो। इथल्या विकास कामाला 4,000 कोटी, तुमचे रस्ते, तुमचे विजेचे प्रश्न, तुमचे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न, शेतीच्या पाण्याचे प्रश्न हे अजिबात त्या ठिकाणी शिल्लक ठेवणार नाही। त्याचबरोबर आपल्याला सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळचं माढा तालुक्यातल्या जनतेच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेला शेवटी आचारसंहिता लागायच्या आत राजन मालकाचा फोन यायचा, यशवंताचा फोन यायचा, दादा काहीतरी करा, दादा काहीतरी करा। म्हणजे ही म्हणायचा दादा काहीतरी करा, ती मालक म्हणायचा करतो की नाही। पहिला म्हणलं इल्लच भारी चाललंय, पण मी म्हणलं नाही करत जा। त्यामध्ये मी त्यांना सांगितलं मालक काळजी करू नका, आता ही शेवटचीच ही निवडणूक आहे, आता 2029ला मतदारसंघाची फेररचना होणार आहे, आरक्षण बदलणार आहे, त्याच्यामुळं आपण काही काळजी करू नका। यशवंता तर तिकडच झोपायला होता, पहाटेच यायचा। आणि मित्रांनो 772 कोटीच्या सुप्रमाला मान्यता दिली, 772 कोटी। त्यामध्ये ह्या निर्णयामुळं माझ्या मोहोळ तालुक्यातल्या अनगर, देवडी, वाफळे, खंडोबाची वाडी, नालबंदवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, हिवरे, वडाची वाडी, चिखली या 9 गावांना सिंचनाचा लाभ त्या ठिकाणी होणार आहे। आणि मोहोळ तालुक्यातील ह्या उपसा सिंचन योजनेमुळं 24 तर माढा तालुक्यातील 3 गावातील 12,900 हेक्टर क्षेत्र म्हणजे गडीभर 13 धरा म्हणजे 13 26, 26 आणि 6.5 32,000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। 32,500 एकर हे असं तसं काम नाहीये। या प्रकल्पाला मंत्रिमंडळाने सुप्रमा 722 कोटी 19 लाखाला दिली। तृतीय सुप्रमा अहवालाने नव्याने समावेश केलेल्या मोहोळ तालुक्यातील अनगरसह 9 गावातील जवळपास 4,000 हेक्टर म्हणजे 10,000 एकर सिंचनाखाली येणार आहे। हे तुम्हाला मागच्या कुठल्या तरी सभेमध्ये कुठे गेलं मला, हे तुमच्या कुठल्या सभेत मी सांगितलं होतं की मी करून देईल 10,000। मी शब्दाचा पक्का आहे, दिलेला शब्द मी पुरा करतो आणि वचनपूर्तीचं काम करतो। आम्ही आमचं काम केलेलं आहे। या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आमचा महायुतीचा अजेंडा आहे। आम्हाला महिलांना दिलेलं जे काही लाडकी बहीण योजना, त्याला काही महिलांना तर त्यांची सुरुवात झाली नाही, दिवाळीला एकदम 5 महिन्याचे 7,500 रुपये मिळाले की नाही, 7,500। काहींना पहिले 3 मिळाले, नंतर 1.5 मिळाले, नंतर 3 मिळाले, काहींना पहिले 3 आणि नंतर 4.5 मिळाले। 7,500 रुपये जी माझी महिला कुरपणीला जाते, रोजगार हमीवर जाते, कष्ट घेते, त्या ठिकाणी संसार करते, तिच्याकडे कुणी सगळे दुर्लक्ष करतात, अशा महिलेला झाडू पोछा करते, धुणं भांडी करते, स्वयंपाक करते, अशा महिलांकडे कुणी लक्ष देत नव्हते। आणि त्याच्यामुळं मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आम्ही सगळ्यांनी मिळून सरकारने तुम्हाला ही योजना दिली। विरोधक ओरडत होते, अरे ह्यांच्याकडे पैसा नाही आणि कसले पैसे देणार आणि पैसे येणार नाही। अरे तुम्हाला कोणी सांगितलं नाही देणार? महिलांना विचारा पैसे मिळाले का नाही। काही पण बोलायचं, खोटं बोलायचं, दिशाभूल करायची। पहिल्यांदा विरोध केला, कोर्टात गेले, स्टे आणण्याचा प्रयत्न केला, सगळे प्रकार केले। महिलांनो, माय माऊलींनो, बहिणींनो, हे असली लोक आहेत ती, आता त्यांचा विचार करायचा नाही। ह्या योजना तुम्हाला पुढे 5 वर्ष चालवायच्यात। तुमचं 3, 5, 750 लाईट बिल पुढे 5 वर्ष आपल्याला शून्य ठेवायचं आहे। तुमचा दुधाचा दर हा 5-7 रुपये वाढवलाय, त्याला तिथं जेव्हा दुधाचा दर अडचण येतील तेव्हा शासनाकडनं मदत करायची। गोरगरिबांच्या मुलींना फुकट कॉलेजचं शिक्षण त्या ठिकाणी द्यायचं, पूर्वी 50% होते, आता 100% त्या ठिकाणी मोफत केलेलं आहे। आणि 3 गॅस सिलेंडर द्यायचे। ह्या सगळ्या योजना चालू ठेवायच्या असतील तर बांधवांनो
माय माऊलींनो एक काम करावं लागेल, ते तुमच्या हातात आहे. उद्याच्या 20 तारखेला मतदानाला जाल त्यावेळेस 3 नंबरला घड्याळाची खुणे घड्याळाची त्याचं बटन दाबायचं. इथं